पश्चिम बंगालमधील ममता सरकारने महिला अत्याचार संदर्भात विधानसभा सभागृहात अँटी रेप बिल मंजूर करण्यात आले। या नव्या कायद्यानुसार 36 दिवसात बलात्काराच्या गुन्ह्यातील तपास पूर्ण होणार आहे। तर पीडित महिलेचा मृत्यू झाल्यास किंवा ती कोमात गेल्यास 10 दिवसात दोषींना फाशी देण्याची तरतूद पश्चिम बंगालमधील या अँटी रेप विधेयकात करण्यात आली आहे। राज्यभरातील एसटीच्या विविध संघटनांनी संप पुकारलाय। ऐन सणासुदीच्या काळात लालपरीच्या चालकांनी संप पुकारल्याने प्रवाशांना मोठा फटका सहन करावा लागत आहे। विद्यार्थी व ज्येष्ठ नागरिकांचे हाल। जिल्ह्याला अहिल्यानगर नाव देण्यास केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने हिरवा कंदील दिला असून हे नाव देण्यास विभागाची कोणतीही हरकत नसल्याचे पत्र दिल्याने जिल्ह्याच्या नामांतराचा मार्ग सुकर झाला असल्याचे महसूल तथा पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले। राज्य सरकारच्या महत्वाकांक्षी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या नोंदणीसाठी मुदतवाढ देण्यात आली आहे। त्यानुसार या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र महिलांना 30 सप्टेंबर 2024 पर्यंत अर्ज करता येईल। महिला आणि बालविकास विभागाने सोमवारी या संदर्भातील शासन आदेश जारी केला। छत्तीसगडच्या दंतेवाडामध्ये पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत 10 नक्षलवादी ठार झाले। चकमकीनंतर सुरक्षा दलाने केलेल्या शोध मोहिमेत मोठ्या प्रमाणात हत्यारे जप्त करण्यात आली आहे। दंतेवाडा आणि बिजापूर सीमावर्ती भागात ही चकमक झाली। राज्यभरातील एसटीच्या विविध संघटनांनी पुकारलेला संप आणखी चिघळला आहे। या संपावर तोडगा काढण्यासाठी उद्योग मंत्री उदय सामंत आणि एसटी कर्मचारी कृती समितीची बैठक निष्फळ झाली। या बैठकीत कोणताही तोडगा निघालेला नाही। त्यामुळे कृती समितीनं हा संप सुरूच ठेवण्याचा निर्धार व्यक्त केलाय। राज्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटना काही केल्या कमी होताना दिसत नाहीयेत। हिंगोलीच्या वसमत शहराजवळ असलेल्या पूर्णा साखर कारखान्याजवळ असलेल्या तरुणाच्या त्रासाला कंटाळून एका अल्पवयीन युवतीने गळफास घेऊन स्वतःचा जीव घेतल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। एसटी कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्यावा असे आवाहन मुख्यमंत्री शिंदेंनी केलं आहे। मागण्यांबाबत सकारात्मक तोडगा काढण्यात येईल असं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले। उद्या संध्याकाळी 7 वाजता सह्याद्री अतिथीगृहावर एसटी कर्मचाऱ्यांसोबत बैठक होणार आहे। महायुतीत आरपीआय महत्वाचा घटक पक्ष आहे, मात्र आमच्या पक्षाला सापत्न वागणूक मिळत आहे। आगामी विधानसभेच्या निवडणुकीत 20 जागांची मागणी करणार आहे अशी भूमिका केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी स्पष्ट केली। काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी संगमनेर येथे इंदिरा महोत्सव आयोजित केला होता। यावेळी काँग्रेस नेत्या प्रणिती शिंदे देखील उपस्थित होत्या। या महोत्सवात बोलताना प्रणिती शिंदे यांनी महायुती सरकारच्या लाडकी बहीण योजनेवर खोचक टीका केली आहे। नवरा सगळा पगार देतो, त्याचे बायको ऐकत नाही, तर यांचे कोण ऐकणार असा टोला त्यांनी लगावला।